सुपरफास्ट बातम्या आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी SP न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा। अशी विनंती करण्याकरता आम्ही आपल्या गावामध्ये आलेलो आहोत। पण ही निवडणूक लोकसभेची आपलं होतं काय, आपण थोडंसं जुळण्याकरता आपलं चुकतं। जी जिल्हा परिषदची काम आहे ती लोकसभेत काढतो, जी विधानसभेची काम आहे ती ग्रामपंचायतला काढतो। तेव्हा ज्या त्या निवडणुका ज्या त्या कामासाठी आहेत, लोकशाहीमध्ये ढाचा ठरलेला आहे। ही निवडणूक जी आहे ती लोकसभेची आहे। ह्या निवडणुकीमध्ये संपूर्ण देशाचं अर्थशास्त्र, या देशाची लोकशाही, तुमचा मताचा अधिकार आणि जगातील राष्ट्राशी भारताचे संबंध कसे राहणार याच्याशी संबंधित ही निवडणूक आहे। समजा आपल्या भारतात सगळा विकास केला आणि शेजारच्या पाकिस्ताननी एक अणुबॉम्ब जर आपल्यावर टाकला, आपल्याकडे 50 आहे, आपण टाकू, त्यांना बेचिरात करू, पण चुकून त्यांचा एक जर भारतात पडला तर 3 तासात या देशात राखीशिवाय काही राहणार नाही, इतकी त्या अणुबॉम्बची ताकद आहे। आता भयानक परिस्थिती आहे, तेव्हा त्या देशाचा सगळा विचार करून निर्णय घेणारी माणसं तिथे गेली पाहिजे। ह्याच्यासाठी ही निवडणूक आहे। आपण तो विषय सोडून बोलतो। जगामध्ये अनेक राष्ट्र आहेत, अनेक राष्ट्राशी आपला व्यापार आहे, तर त्या व्यापार सुरळीत राहायला पाहिजे। आपला गेलेल्या मालाची किंमत आली पाहिजे, आपल्याला फॉरेन मध्ये जाता आलं पाहिजे। काही राष्ट्राला अमेरिकेनं बंदीच घातली, आमच्या राष्ट्रात यायचं नाही, आमच्यात तुमचा माल घ्यायचा नाही, करायचं काय? तेव्हा आज आपली जी परिस्थिती आहे, आज आपण IT क्षेत्रात 1 नंबर आहे। IT मधनं जेवढं उत्पन्न येतं आपल्याला, आपले इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीची, कॉम्प्युटरची पोरं जी तिकडे गेलेत त्यातून जे पैसे येतात, त्यामुळे जगाचा सलोख आपल्या भारताला पाहिजे। म्हणजे जसं एखाद्या माणसाला गावाचं सगळं सहकार्य आवश्यक असतं, दुकानदार असतो, त्याला सगळी दुकानदार दुकानाला आली पाहिजे, तो सगळ्या गावाशी चांगलं राहतो। असं नाही निम्म्या गावाची वाईट निम्म्या, तसं भारतात। आणि म्हणून आता जगामध्ये जे 3-4 देश आहेत, चीन, रशिया, अमेरिका आणि भारत, 4च देश असे मोठे आहेत। आपण तर एवढी प्रगती केली की स्वतंत्र झालो त्यावेळी टाचणी नव्हती आपल्या। हे काय विचारतोय मोदी आम्हाला, काय केलं तुम्ही? अरे काय केलं? इंग्रजाला हाकलून दिलं, स्वातंत्र्य मिळवलं, ही पहिली गोष्ट काँग्रेसने केली। कोणी केली? हे त्यावेळी इंग्रजाबरोबर होते। कुणीही भाजपवाल्याने, RSS वाल्याने स्वातंत्र्य चळवळीत सामील होऊ नका म्हणून सांगत होते। हे स्वातंत्र्य सैनिकाच्या चाड्या सांगत होते। आणि संविधान लिहिलं तर संविधान आम्हाला मान्य नाही म्हणतो। आजही त्यांचे खासदार म्हणतात संविधान आम्ही जाळणार, मोदी काय बोलत नाहीत। आता संविधान जर जाळलं तर आपल्याला मताचा अधिकार राहील का? बंधूंनो, नीट विचार करा। हे लोकशाही राष्ट्र 60-70 वर्ष चाललं। 126 देशामध्ये लोकशाही आली, त्यातल्या 125 देशामध्ये कोलमडली, पण भारतातली कोलमडली नाही। त्याचं कारणच असं होतं की त्याचा बेसिक काँग्रेस होतं। ज्या पक्षाने बलिदान दिलं, रक्त सांडलं आणि स्वातंत्र्य मिळवलं, त्यालाच जनता पुन्हा पुन्हा सत्ता देते। तुम्ही बघा इतिहासामध्ये 5 वर्ष कुणी आला सर, मोरारजी आले, पुन्हा इंदिरा गांधी आले, मध्ये देवेगौडा आले, पुन्हा इंदिरा गांधी, पुन्हा अटलजी आले, राजीव गांधी आले, पुन्हा मनमोहन सिंग आले। पण 10-20 वर्ष काँग्रेस राहील। 3-4 वर्ष हे असे कोणतरी मधनं येतात, ठिगळ मारणारे, आणि मग कल्पना येत नाही आपल्याला। गेल्या वर्षी आपण मजेने अच्छे दिन आएंगे, 15 लाख खात्यात जमा करू, 2 कोटी नोकऱ्या देऊ, काळा पैसा आणू, दीडपट हमी भाव, काय वाटेल ती बोल। आता म्हणते आम्ही येणारी माहितच नव्हतं, त्यामुळे बोलून घेतलं बरं।
पण आम्ही झालो आता करायचं कसं ही प्रश्न पडला. काहीच करता आलं, बोलायला येतं, पण तुम्हाला सांगतो चुकून तुम्ही त्याच्यावर बोलून दिलं किती काय झालं परिणाम तुम्हाला कल्पना आहे. 25 वर्ष देश मागे गेला, 25 वर्ष. तुम्हाला आकडेवारीने कळणार नाही, पण जी संसदेत आहे, ज्यांना विधिमंडळ आणि संसदेचं माहिती आहे, आम्हालाही तिथे गेल्यावर कळलं की ही इतकं भयानक आहे. आपल्याला वाटतं विधानसभा लोकसभा, पण तिथे गेल्यावर इतकं कळतं. समजा मी जर विधान परिषदेत उभा राहिलो, दुष्काळ चर्चा उभा राहिला, त्या दिवशी धनंजय मुंडे 1.5 तास बोलले, मी काँग्रेसच्या वतीने 1.5 तास बोललो. सगळ्या भागाचा तुम्ही आढावा घेतला पाहिजे, सगळ्या प्रश्नावर तुम्ही बोलला पाहिजे. रात्री 2-2, 3-3 वाजेपर्यंत अभ्यास करावा लागतो, तेव्हा बोलताय. त्यात पोराला संधी मिळत नाही, मिळाली तर सभापती बोलू देत नाही, थोड्या वेळातच भरतच उरकून घ्यावं लागतं. अनेक गोष्टी आहेत. करता माणूस असला कुटुंब चांगलं चालतं, ट्रॅक्टर, गाडी, पिकं, बाणे, सगळे लग्न बरोबर. पण घरातला एखादा धाकटा खळीला आला आणि म्हणला कारभार माझ्याकडेच पाहिजे, आणि आपण म्हणतो बघ बाबा तू बघ, पाक घर रस्ता तळालाच बसत, ती घर पुन्हा उचलून यायला 18 वर्ष लागते. तसं झालं, अगदी तसं झालं. नोटाबंदीने म्हणजे काळा पैसा बाहेर कुठं. तुमच्या माहितीसाठी सांगतो, मी स्वतः बघून आलो. आणि 8 ते 5 ते 7 कोटी प्रत्येक जिल्ह्याला भाजपचं कार्यालय बांधायचं. कुठलं पैसा